शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीकरता राज्य सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटींची तरतूद केली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या। सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये ही तरतूद केली असली तरी विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावर या अधिवेशनात देखील आक्रमक राहण्याची चिन्ह आहेत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। पहिल्याच दिवशी विरोधक कर्जमाफीवरून आक्रमक झाल्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यात कर्जमाफीसाठी केलेल्या 20,000 कोटी रुपयांची माहिती दिली। या कर्जमाफीच्या संदर्भात सर्व प्रकारची चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। ही कर्जमाफी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज जर आपण पुरवणी मागण्या बघितल्या तर त्या पुरवणी मागण्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय 20,000 कोटी रुपयाची तरतूद या कर्जमाफी करता या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण ज्यावेळी नेमून द्याल त्यावेळी अध्यक्ष महोदय या कर्जमाफीच्या संदर्भात चर्चाही केली जाईल आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या शंकांचं समाधान देखील अध्यक्ष महोदय निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल। विधानसभेत सरकारनं तब्बल 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। आतापर्यंतच्या इतिहासात या सगळ्यात विक्रमी पुरवणी मागण्या आहेत। यातले 20,000 कोटी रुपये कर्जमाफीचे वगळता 7,356 कोटी रुपये जीएसटी लागू झाल्यामुळे महापालिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी तर 3,000 कोटी रुपये पुणे मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली आहे। भाजप सरकार सत्तेवर आल्यावर आतापर्यंत 2015-16च्या आर्थिक वर्षात 35,574 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या तर 2016-17 या वर्षात 33,593 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या तर आता आर्थिक वर्षाचे अवघे 4 महिने सरलेले असताना सरकारवर पावसाळी अधिवेशनात 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची वेळ आली आहे। अजून या वर्षातले 8 महिने शिल्लक आहेत। आतापर्यंत सरकारनं सत्तेवर आल्यापासून एकूण 1,07,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत। विरोधकांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे। राज्याचं आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळण्याचं एक विदारक चित्र समोर येत आहे। यावेळेला तर या सर्वांच्या वरती करच केलेला आहे, पण तो त्या ठिकाणी कर करत असताना 33,000 कोटी रुपयाची पुरवण्या मागण्या त्या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि कर्जमाफीसाठी ठेवण्यात आलेली रक्कम ही 19,000 कोटी रुपये आहे। याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये 34,000 कोटी रुपयाची जी कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जाहीर केली ती किती दिशाभूल करणारी होती, किती फसवी होती, त्याचं ते चित्र त्यानिमित्ताने पाहायला मिळतं आहे। राज्यावरचं कर्ज 4,50,000 कोटींच्या वर गेलं आहे। त्यातच विविध मार्गातून सरकारला मिळणारं उत्पन्नही कमी झालं आहे। दुसरीकडे कर्जमाफीसाठी सरकारला भरीव तरतूद करायची आहे, त्यामुळे राज्य आर्थिक अडचणीत येण्याची चिन्ह आहेत। परिणामी विकास कामांना कात्री, नवीन कर्ज, शासनाच्या मालकीची जमीन विक्री किंवा सिडको MIDC या महामंडळांकडून पैसे उभे करण्याचे पर्याय सरकारसमोर आहेत। विरोधात असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मांडलेल्या प्रत्येक पुरवणी मागण्यांवर भाजपकडून टीका व्हायची आणि आता सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने मांडलेले पुरवणी आकडे आपल्यासमोर आहेत। हे आकडे विक्रमी आहेत। मात्र विरोधात असताना वेगळी भूमिका आणि सत्तेत असताना वेगळी भूमिका हा राजकारणाचा एक भाग आपण समजू शकतो। दुसरीकडे कर्जमाफीसाठी राज्य सरकारने 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या खऱ्या, परंतु राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम उभी करणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।